हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किटचं 5th लेक्चर बघायचं आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सिरीज मॅग्नेटिक सर्किट हा टोटल पॉईंट बघितला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सिम्पली पॅरलल मॅग्नेटिक सर्किट म्हणजे मॅग्नेटिक सर्किटचा सेकंड पार्ट आपल्याला बघायचा आहे. तर पॉईंट आहे आपला दॅट इज पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. ओके, आता पॅरलल मॅग्नेटिक सर्किट कशाला म्हणायचं? महत्त्वाचं पॅरललमध्ये महत्त्वाचं काय असतं? ब्रांचेस असतं. बरोबर, ब्रांचेस म्हणजेच काय की आपण त्याला मराठीमध्ये फांद्या असं म्हणतो. बरोबर, म्हणजे रस्ते. बरोबर, ह्या पॅरललमुळं काय होतं माहिती आहे का की आपले जे फ्लक्स असतात, बरोबर, फ्लक्सला फ्लो होण्यासाठी मॅक्सिमम मोर दॅन वन पाथ काय असतो? रिक्वायर्ड लागतो. वन पाथ म्हणजे पॅरललमध्ये फ्लक्स वाहण्यासाठी मोर दॅन म्हणजे एकापेक्षा जास्त रस्त्यांची किंवा ट्रॅकची गरज असते. ओके, सो अशा प्रकारच्या सर्किटला आपण म्हणतो काय? पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. म्हणजेच अ मॅग्नेटिक सर्किट दॅट कन्सिस्ट ऑफ मोर दॅन वन पाथ फॉर अ फ्लक्स इज कॉल्ड ॲज अ पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. म्हणजे फ्लक्स फ्लो होण्यासाठी मोर दॅन वन पाथ लागतो. ओके, तर आता यामध्ये ॲक्च्युली दिलं काय आहे बघा. तर यामध्ये तुम्हाला एक मॅग्नेटिक सर्किट दिलेलं आहे आणि त्या मॅग्नेटिक सर्किटमध्ये कॉईल वोंड केलेली. बघा, हे आपलं एक आयर्न कोर म्हणू शकतो आपण त्याला. ओके, आणि यामध्ये काय कॉईल वोंड केलेली आहे. देन यातून करंट फ्लो होतो, म्हणजेच इथं काय प्रोड्यूस होणार? फ्लक्स. देन याला बॅटरी प्रोव्हाइड केली आहे, म्हणजेच करंट फ्लो होण्यासाठी पॉझिटिव्ह निगेटिव्ह, याला ई म्हणू आपण, एनर्जी. देन यामध्ये तुमचा हा एरिया A1 घेऊ, हा एरिया दॅट इज A2, याला म्हणणार आपण फ्लक्स. देन यातून वाहतो काय आपला करंट I. त्यानंतर याला A, B, C अँड D. ओके, यातून जे फ्लक्स फ्लो होतील त्याला आपण Φ1 असं म्हणतो. देन यातून जे फ्लक्स फ्लो होतील त्याला Φ2 म्हणणार. गेटिंग? आता लक्ष द्या, हा जो पार्ट आहे याला आपण लिंब 1 म्हणतो. लिंब 1, हे लिंब 1 तुम्हाला समजेल पुढे. त्यानंतर सेकंड बघा, याला आपण म्हणतो लिंब 2. आता हे काय, अर्धा हा पार्ट जो दिलेला आहे, ठीक आहे, हा वेगळा आहे. आणि म्हणजे हा पार्ट 50%, हा एक 50, आणि हा सेंटर पार्ट कॉईलचा हा वेगळा. ठीक आहे, तर ह्या डायग्राममध्ये बघा की तुम्हाला n नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहे. ठीक आहे, आणि आता हे जे n नंबर ऑफ टर्न्स आपण म्हणतो, दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट? n नंबर ऑफ टर्न्स. आणि ह्या n नंबर ऑफ टर्न्समुळं मधून काय फ्लो करतो आपण? करंट आहे. आता करंट जर यातून फ्लो केला तर काय होईल? इट प्रोड्युसेस व्हॉट? फ्लक्स फाय. बरोबर, आता हा जर फ्लक्स प्रोड्यूस करत असेल म्हणजेच इथं मला दोन कंडिशन मिळतात. काय? A, B, C अँड A. बरोबर ना? सो A, B, C, A हा एक लूप झाला. बरोबर, त्यात फ्लक्स काय माझा? Φ1. त्यानंतर दुसरा लूप बघा, A, C, D, A. A, C, D, A याच्यामध्ये फ्लक्स काय असणार? माझे Φ2. बरोबर, मग आता मी जर टोटल फ्लक्सचा जर विचार केला तर Φ इज इक्वल्स टू काय असणार? Φ1 प्लस Φ2. या दोघांची बेरीजच घेणार ना आपण. बरोबर, म्हणजे साध्या स्वरूपात सांगायचं म्हटलं तर यामध्ये काय आहे? फर्स्ट तुमची डेफिनेशन, बरोबर, नंतर डायग्राम, राईट, नंतर यामध्ये फ्लक्सची कंडिशन दॅट इज Φ1 अँड Φ2.
राईट, आणि हे तुम्हाला काय मिळतं, याचं टोटल फ्लक्स मिळतं. ओके, आता हे जे आपण पॅरलल मॅग्नेटिक सर्किट बघतोय, राईट, याचं आपल्याला काय करायचं आहे, आता एक्सप्रेशन फॉर एम एम एफ फाइंड करायची. ओके, सो आता ह्या एक्सप्रेशनमध्ये काय आहे बघा, बघा एक्सप्रेशन ऑफ एम एम एफ, ठीक आहे, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. बघा याच्यामध्ये आपण 3 लिम कन्सिडर करतो. लिम म्हणजेच आता बघा जे आपण बघितले होते ना, लेफ्ट पार्ट म्हणजे phi1 phi2, राईट. लिम ए बी सी म्हणजे तो डायग्रामचा लेफ्ट साईडचा पार्ट, ठीक आहे, याला लिम 1 म्हणतात. नंतर लिम 2 आपला ए डी सी म्हणजे राईट साईडचा पार्ट, हे नव्हतं का आपली डायग्राम, याला आपण लिम म्हणतो 1, याला आपण म्हणतो लिम 2. आता हे त्या तुमची असती तर कॉईल, बरोबर, ते याला लिम 3 म्हणतात. ओके, सो हे लक्षात असू द्या. देन तिसरी लिम काय असणार आपली, कॉईल म्हणजे ए सी मधली सेंटरची, ठीक आहे. देन याचं नाव काय L1, याचं नाव L2, याचं नाव L3, ठीक आहे. त्यामध्ये रिलक्टन्स असणार आहे, रिलक्टन्स म्हणजे एस ना S1 S2 आणि SC फॉर व्हॉट, कॉईल, आणि हा लिमला कॉईलच म्हटलं तर LC म्हटले आता, ठीक आहे. आणि फ्लक्स काय असणार आपले phi1 phi2 आणि phi c, बरोबर. तर हे आपल्याला एक्सप्रेशन ऑफ एम एम एफ फाइंड करण्यासाठी याचा उपयोग होणार. बघा आता एम एम एफ म्हणजेच आपला काय असतो, टोटल फोर्स, बरोबर. तर आता मला ज्यावेळेस टोटल फोर्स फाइंड करायचा त्यावेळेस मी आता लूप कन्सिडर करणार. लूप आता तुमच्याकडे डायग्राम आहे बघा, ठीक आहे. कुठला लूप कन्सिडर करतो मी, ए बी सी ए म्हणजे लेफ्ट साईडचा, बरोबर. म्हणजे लिम 1 पासून टू लिम 3 पर्यंत म्हणजे 3 आणि 1 या दोघांचं कॉम्बिनेशन. तर त्यावेळेस माझा फोर्स काय असतोय, phi1 S1 प्लस phi c SC, म्हणजेच ह्या डायग्राममधला हा LC पार्ट आणि हा L1 पार्ट, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे phi1 अँड phi c. याच्या अक्रॉस S1 अँड SC हे कॉम्बिनेशन मी ह्यामध्ये घेतो, ठीक आहे. आता हे कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्बिनेशन, हे दोन कॉम्बिनेशन तर मी किती कुठे घेणार, दुसऱ्या याच्यामध्ये. म्हणजे टोटल एम एम एफ ऑफ पाथ ए डी सी ए, ठीक आहे. याच्यामध्ये लिम कोणची कन्सिडर करतो आहे मी, 2 2 3, बरोबर. देन तर फोर्स काय असणार तुमचा, phi2 S2 प्लस phi c SC, ठीक आहे. हे दोन इक्वेशन ह्या याचे मिळतं इथून, बरोबर. सो हे तुम्हाला काय मिळतं, एक्सप्रेशन. आता हेच एक्सप्रेशन तुम्ही इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथच्या फॉर्ममध्ये लिहू शकता. म्हणजेच F इज इक्वल्स टू H1 L1 प्लस HC LC, देन F इज इक्वल्स टू H2 L2 प्लस HC LC, H2 LC, H1 LC, right. So this is what total MMF expression, right, for AB ABCA and for ADCA, getting. Then next बघा expression for reluctance in a parallel circuit. बघा आता रिलक्टन्स आपण कशाने शो करतो, एसने, राईट. सो रिलक्टन्स इथं तुमचा पॅरलल असल्यामुळं आपण याला ज्यावेळेस आपण सिरीज अँड पॅरललचे सर्किट बघतो बघा, रिलक्टन्स एक्सप्रेशन पॅरललमध्ये आपण ऑलरेडी बघितले बघा, 1/s इज इक्वल्स टू 1/s1 प्लस 1/s2 प्लस 1/s3 अप टू इन्फिनिटी,
बरोबर. आणि इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आपण बघितलेला आहे ऑलरेडी बघा पॅरललमध्ये. तर 1/R इज इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 अप टू इन्फिनिटी. म्हणजे ह्याचं एक्सप्रेशनवरून तुम्ही रिलक्टन्स फाइंड करू शकता. तर हे तुमचं एक्सप्रेशन कशात झालं, रिलक्टन्सचं आहे. गेटिंग. सो आपण काय बघतोय बघा यामध्ये, फर्स्ट आपण पॅरलल AC सिरीज सर्किट बघतो. त्यामध्ये डेफिनेशन बघितली, त्यानंतर डायग्राम, बरोबर. त्यानंतर आपण त्याचे लिम फायच्या फॉर्ममध्ये इक्वेशन बघितलं, φ1 प्लस φ2चं. त्यानंतर त्याचं आपण एक्सप्रेशन बघत असताना लिम बघितल्या 1, 2 आणि 3. त्याच्यावर आपण MMFचं इक्वेशन घेतलं आणि देन आता आपण घेतलं रिलक्टन्सचं इक्वेशन, बरोबर. आता आपल्याला काय बघायचं आहे, दॅट इज पॅरलल मॅग्नेटिक सर्किट विथ एअर गॅप. आता हा एअर गॅप आपल्याला एक मागच्याच लेक्चरमध्ये आपण घेतला होता, बट तो सिरीजमधला होता, बरोबर. तर आपल्याला काय बघायचं आता, पॅरललमधला एअर गॅप, राईट. सो आता पॅरललमधला एअर गॅप कसा असणार बघा, मॅग्नेटिक सर्किट विथ एअर गॅप. डायग्राम आपली सेमच राहणार, फक्त मध्ये काय देणार आपल्याला, एअर गॅप प्रोव्हाइड करावं लागणार. म्हणजे इथं जॉईन न करता आपल्याला काय करायचं आहे, डायग्राम आपली फर्स्ट जशी आपण ड्रॉ केली होती ही सेम तशाच्या तशा स्वरूपात असणार. यामध्ये काय असणार, कॉईल, आणि इथं असणार आपला करंट, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. याला ई आपण असं म्हणू. हे काय तुमचे फ्लक्स झाले, ह्या साईडचे फ्लक्स म्हणजेच तुमचे φ1, ह्या साईडचे फ्लक्स φ2. हा तुमचा एअर गॅप जी म्हणू शकता तुम्ही, किंवा कॅपिटल जी म्हणा. याला A, B, C अँड D, राईट. हे नॉमेनक्लेचर झालं. बघा आता आपल्याला या सर्किटमध्ये आणि पहिल्या सर्किटमध्ये काय फरक आहे, फक्त यामध्ये काय एअर गॅप आहे. तर एअर गॅपमुळे काही फरक पडतो का, नाही फरक पडणार. पण एक महत्त्वाचा फरक काय पडतो की हे एअर गॅपमुळं तुमचं जे लिम मधला आहे, लिम C म्हणतो आपण त्याला, किंवा हा थर्ड म्हणतो, बरोबर. तर हा काय होऊन जातो, सिरीजमध्ये येऊन जातो लिम 1 आणि 2च्या, बरोबर. तर हे एवढा मोठा एक महत्त्वाचा फरक यामध्ये पडतो. मग आपल्याला ज्यावेळेस याचं आता लेंथ ऑफ अ पाथ AGC फाइंड करायचं असेल, तर मग आपल्याला यामध्ये ती इक्वेशन फाइंड करताना थोडं एक्सटेन्शन मिळतं, ठीक आहे. सो लेंथ ऑफ AC ज्यावेळेस आपण फाइंड करू त्यावेळेस AC मध्ये बघा ह्या पार्टमध्ये तुमचं काय मिळणार, LG प्लस L1 घेणार आपण. LG म्हणजे लेंथ ऑफ गॅप प्लस L1 म्हणजे तुमचा G पासून C पर्यंतचं अंतर, याला आपण L1 असं म्हणतो. गेटिंग. देन आता MMF ऑफ अ सेंटर लिम आपण ज्यावेळेस कन्सिडर करू, सेंटर लिम, बरोबर. तर सेंटर लिम हे कोणाचं कॉम्बिनेशन असणार आहे, MMF ऑफ आयरन पाथ प्लस MMF ऑफ एअर गॅप. हा आयन पाथ झाला तुमचा, इथं लिहू शकतो आयन पाथ, आणि हा MMF कशात झाला, दॅट इज एअर गॅप. गेटिंग. याला इक्वेशन 1 म्हणा. इक्वेशन 2 काय बघा, टोटल MMF. टोटल MMF फाइंड करण्यासाठी तुम्ही काय करणार, MMF ऑफ सेंटर लिम प्लस MMF ऑफ कोणचा घेऊ शकता, एक तर 1चा घ्या किंवा 2चा घ्या. आता हे टोटल MMF आणि हा तुमचा काय
सेंटर लिम, बरोबर. ही सेंटर लिमची किंमत यामध्ये ज्यावेळेस पुट करशाल तुम्ही सेंटर लिमची, ओके, तर तुम्हाला इक्वेशन काय मिळून जातं, ही इक्वेशन यामध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला टोटल MMF मिळतो, MMF ऑफ आयन प्लस MMF ऑफ एअर प्लस MMF ऑफ फर्स्ट और सेकंड, राईट. हे इक्वेशन कशाचं मिळते तुम्हाला, पॅरलल मॅग्नेटिक सर्किटचं. साधं सरळ सांगायच्या स्वरूपात महत्त्वाचं काय की यामध्ये तुम्हाला डायग्राम, त्यामध्ये एअर गॅपमुळं काय फरक पडतो, तर हे सिरीजमध्ये येऊन जातं, हे लक्षात ठेवा. नंतर तुम्हाला सेंटर लिमची किंमत माहीत पाहिजे. सेंटर लिमची किंमत पाथ, MMF ऑफ पाथ प्लस एअर गॅप, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन, राईट. आणि टोटल MMFमध्ये काय करता तुम्ही, ही सेंटर लिम आणि लिम ऑफ 1 और सेकंड यांची किंमत तुम्ही पुट करता फक्त, ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे बघा, न्यू पॉईंट दॅट इज BH कर्व. आता हा BH कर्व काय भानगड आहे बघा, महत्त्वाचा पार्ट आहे हा, एक्झामला विचारला जातो. तर ॲक्च्युली काय आहे बघा BH कर्व. BH कर्व म्हणजे एक प्रकारचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये H हा जो दाखवला जातो तुमचा, हा X ॲक्सिसवर दाखवला जातो. नंतर B हा Y ॲक्सिसवर दाखवला जातो, ठीक आहे. म्हणजे दॅट इज X अँड Y, यामध्ये असणार तुमचा H, इथं असणार तुमचा B. तर B हे तुमचं काय झालं, डेन्सिटी झालं, बरोबर. आणि H काय झालं, फील्ड स्ट्रेंथ झालं, बरोबर. आणि ऑन दॅट बेसिस तुमचं काय असतो, हा कर्व असतो. इथं पॉईंट असतो तुमचा, त्याला आपण म्हणू X. देन ह्या इथं पॉईंट असतो, त्याला आपण म्हणणार Y, बरोबर. ते ह्या Y पॉईंटला म्हटल्या तर नी पॉईंट, ठीक आहे. देन आणि ह्या पॉईंट जसा हा कर्व वर जातोय, राईट, तर याला आपण म्हणतो सॅच्युरेशन रिजन. सॅच्युरेशन म्हणजेच काय की तो X ॲक्सिसला कसा असतो, पॅरलल असतो, ठीक आहे. पुढं होईलच तुम्हाला, पण जे सांगतोय आता तेवढं एकदा क्लिअर करा, ठीक आहे. आणि ही जी लाईन असते तर ही काय सांगते आपल्याला, परमियाबिलिटी. परमियाबिलिटी म्हणजेच म्यू म्हणतो आपण त्याला, बरोबर. तर बघा, ग्राफ हा 3 पार्टमध्ये डिवाईड झालेला आहे. हा फर्स्ट पार्ट म्हणजे OX, नंतर दुसरा पार्ट हा XYचा, ठीक आहे. आणि तिसरा पार्ट हा सॅच्युरेशन, म्हणजे 1, 2 आणि 3. हे 3 पार्टात आपल्याला काय करायचे, 1 बाय 1 बघायचे. तर बघा, फर्स्ट आपण कन्सिडर करूया दॅट इज OX. आता OX हा जो पार्ट दिला आहे, ठीक आहे, तर हा काय म्हणून काम करतो, ज्यावेळेस तुमचा करंट हा 0 असेल त्यावेळेस H म्हणजे फील्ड स्ट्रेंथ ही पण 0 असणार, आणि तुमचा मॅग्नेटिक म्हणजे डेन्सिटी म्हणतो आपण, तर हे पण काय असणार 0. कारण OX म्हणजे हा तुमचा ओरिजिनपासूनच चालू होते ना, मग ओरिजिनपासून चालू येतो म्हणजे तुमचा करंटच 0 आहे त्यावेळेस, तर ॲटोमॅटिकली तुमचा H पण काय असणार 0 आणि फील्ड स्ट्रेंथ पण कसे असणार 0, बरोबर. पण जसा तुमचा B वाढेल, जसं तुमचा B वाढेल त्याप्रमाणे तुमचा H पण काय होईल, वाढणार, बरोबर. नंतर B जर स्लो झाला, बरोबर, काय होईल, स्लोली प्रकारामध्ये चेंज होईल, नंतर H पण हा स्लोली काम करेल, ठीक आहे. तर हा कर्व कोणचा आहे तुमचा OX.
नंतर बघा सेकंड, दॅट इज एक्स वाय. आता एक्स वाय काय करतो बघा, एच हा ज्यावेळेस चेंज करतो थोड्या प्रमाणात, स्मॉल प्रमाणात, ठीक आहे, त्यावेळेस बी हा काय होतो, लार्ज चेंज करतो. हे लक्षात असू द्या. म्हणजे हा थोडा जरी मूव्ह झाला एच, तर बीमध्ये काय होईल, जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये बदल होईल. राईट. तर हे ह्या एक्स वाय कर्वचं काम. नंतर थर्ड आहे बघा, दॅट इज वाय. वायपासून पुढं, ठीक आहे. आता वायपासून पुढं म्हटलं तर काय आहे, बी याच्यामध्ये ज्यावेळेस चेंज होईल थोड्या प्रमाणात, ठीक आहे, त्यावेळेस एच हा काय होईल, जास्त चेंज करेल, चेंज इन अ लार्ज, ठीक आहे. त्यानंतर करंट चेंज झाला, चेंज म्हणजे ट्रायंगल, ठीक आहे, तर एचमध्ये लार्ज प्रमाणामध्ये चेंज होईल, बट बीमध्ये त्यावेळेस काही चेंज होणार नाही. ओके. तर यामध्ये गोष्टी महत्त्वाच्या, ओ एक्स, एक्स वाय अँड वाय. वाय थोडासा महत्त्वाचा आहे, बी थोडा चेंज झाला तर एचमध्ये फार जास्त प्रमाणात बदल होतो. करंट जर बदलला तर एच हा जास्त बदलतो आणि पण बीमध्ये काहीच होत नाही, ठीक आहे. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स. ओके. तर नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे, मॅग्नेटिक हिस्टेरिसिस अँड हिस्टेरिसिस लूप. बघा, मॅग्नेटिक हिस्टेरिसिस थोडासा लेंदी पार्ट आहे, म्हणजे बी एच करचं थोडंसं ॲडव्हान्स व्हर्जन. बघा, बी एच करमध्ये आपण काय करत होतो, करंट फक्त वाढवण्याचं काम करायचो, बरोबर. बट ह्या मॅग्नेटिक हिस्टेरिसिसमध्ये आपण काय करतो आहे की करंट इन्क्रीज पण करतो आणि डिक्रीज पण करतो. तर ह्याच प्रोसेसला आपण म्हणतो काय, हिस्टेरिसिस कर्व किंवा हिस्टेरिसिस लूप, ठीक आहे. तर पहिले तर क्लिअर झालं की मॅग्नेटिक हिस्टेरिसिस म्हणजे काय, की सिम्पली इंक्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑफ अ करंट इज नथिंग बट अ मॅग्नेटिक हिस्टेरिसिस और हिस्टेरिसिस कर्व और हिस्टेरिसिस लूप. ओके. सो यामध्ये बघा डायग्राम दिलेली आहे, डायग्राममध्ये ॲमीटर वापरलं आहे, ॲमीटर विच इज यूज टू मेजर वॉट करंट, राईट. दिस इज बॅटरी, दिस इज अ स्विच. आता हे स्विच कसं आहे बघा, हे अल्टरनेट लावू शकतो, म्हणजे हा पॉईंट जो आहे तो याला कनेक्ट आहे, हा पॉईंट याला आहे, तर तुम्ही उलटं पण करू शकता, याला इकडं पण लावू शकता, इकडं पण लावू शकता. म्हणजे हे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पहिली कंडिशन, हे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह पण करता येतं, राईट. तर हे कुठल्या प्रकारचं स्विच झालं, हे रिव्हर्सिबल स्विच. नंतर हे रिव्हर्सिबल स्विच कोणाला कनेक्ट केलं आहे, कॉईलला, बरोबर. हे काय, एन नंबर ऑफ टर्न्स आहे याच्या, बरोबर. तर फर्स्ट महत्त्वाचं काय, डेफिनेशन, राईट. सेकंड काय, डायग्राम, डायग्रामची प्रॅक्टिस करावीच लागणार, राईट. त्यानंतरच हे काय होईल, क्लिअर होईल, राईट. तर डायग्राममध्ये काही अडचण नाही आहे. नेक्स्ट बघा, आता ॲक्च्युअली आपल्याला याचे स्टेप वाईज कन्स्ट्रक्शन बघायचं. काय बघा, स्टेप काय, फर्स्टमध्ये काय आहे, तुम्हाला करंट वाढवण्यास सांगितलं, कोणत्या डायरेक्शननी, पॉझिटिव्ह डायरेक्शननी, बरोबर. फर्स्ट स्टेप काय, करंट इन्क्रीज करा, कुठल्या डायरेक्शननी, पॉझिटिव्ह डायरेक्शन, ही फर्स्ट स्टेप. दुसरी स्टेप बघा, करंट तुम्हाला डिक्रीज करायचा, बरोबर. सुटेबल टू किती पाहिजे, तो तुमचा 0 झाला पाहिजे. डिक्रीज कुठपर्यंत करायचा, तर 0 झाला पाहिजे एवढपर्यंत. तिसरी स्टेपमध्ये काय आहे की तुम्हाला करंट इन्क्रीज करायचा, कुठल्या डायरेक्शननी, निगेटिव्ह डायरेक्शननी, बरोबर. नंतर फोर्थ स्टेप काय आहे, करंट तुम्हाला डिक्रीज करायचा, बट कुठपर्यंत, दॅट इज 0पर्यंत, बरोबर. तर ह्या दोन्ही कंडिशनमध्ये 0च आहे, आणि यामध्ये पॉझिटिव्ह, यामध्ये काय, निगेटिव्ह. ओके. तर ह्या 4 कंडिशन आपल्याला काय करायच्या, ह्या ग्राफमध्ये वापरायच्या आहे. तर लक्ष द्या, आता ग्राफमध्ये म्हणजे ॲक्च्युअली काय दिलेलं आहे बघा.
हा तुमचा सॅच्युरेशन पॉईंट बघितला होता आपण, बरोबर आहे. सॅच्युरेशन पॉईंट अप साईडला पण आणि डाऊन साईडला पण आहे. हा प्लॉट कसा केला जातो, एच वर्सेस बी, बरोबर. पॉझिटिव्ह बी बी प्लस देन निगेटिव्ह मायनस बी, बरोबर. यामध्ये हा बी रेस नावाचा प्रकार चालू होतो, राईट. बी रेस इज नथिंग बट वॉट, रेसिड्युअल मॅग्नेटायझेशन ऑर रिटेंटिव्हिटी. काय म्हणतो आपण त्याला, रिटेंटिव्हिटी. ओके. नंतर हा इथं एक काय होतो, कोअर्सिव्ह फोर्स. कोअर्सिव्ह फोर्स इज डिनोटेड वॉट, एच सी, बरोबर. तर हे पॉईंट इथं थोडेसे नवीन आहे. बाकी हे पॉझिटिव्ह मॅग्नेटायझेशन, निगेटिव्ह मॅग्नेटायझेशन वी ऑल नो, गेटिंग. सो आता ह्या ग्राफच्या बेसिसवर आपल्याला आता पुढच्या डेफिनेशन, म्हणजे ही फर्स्ट डेफिनेशन रिटेंटिव्हिटीची आणि सेकंड डेफिनेशन दॅट इज अ कोअर्सिव्ह फोर्सची, राईट. तर बघा, ॲक्च्युअल रेसिड्युअल मॅग्नेटायझेशन और रिटेंटिव्हिटी म्हणजे काय. बघा, ज्यावेळेस तुमचा बी किंवा तुमचा करंट हा 0 आहे आणि एचसुद्धा 0 आहे, पण त्यावेळेस तुमचा बी रेस, बरोबर, हा 0 राहत नाही किंवा नॉन 0 राहतो. काय म्हणतो आपण त्याला, नॉन 0 असतो. त्यावेळेस तुमचा करंट 0 असेल, एच 0 असेल, पण हा बी नॉन 0 म्हणून काम करेल. त्याला आपण म्हणतो काय, रेसिड्युअल मॅग्नेटिझम और रिटेंटिव्हिटी. ओके. नेक्स्ट महत्त्वाचं, कोअर्सिव्ह फोर्स म्हणजे काय. कोअर्सिव्ह फोर्स म्हणजे हा फोर्स जो की मॅग्नेटिक किंवा रेसिड्युअल फ्लक्स डेन्सिटी म्हणजे बी, राईट, याला काय करतो, 0 करतो, किंवा याला काय करतो, सिम्पली वीप आउट करतो. वीप आउट म्हणजेच पुसून टाकणे, राईट. बी मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटीला काय करतो, तो 0 करतो. त्या प्रोसेसला आपण कोअर्सिव्ह फोर्स असं म्हणतो, राईट. द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ रिक्वायर्ड टू वीप आउट द रेसिड्युअल फ्लक्स डेन्सिटी इज कॉल्ड ॲज व्हॉट, कोअर्सिव्ह फोर्स. हे लक्षात असू दे, राईट. आता ह्या प्रोसेसमध्ये काय, रिड्युसिंग द मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे बी हा काय करतोय, सरळ सरळ कमी करायचा म्हणजेच इज इक्वल्स टू किती करायचा, 0 करायचा. सो इट इज डिमॅग्नेटायझेशन ऑफ अ कोर, राईट. नेक्स्ट बघा, काही हिस्टेरिसिस लूपचे कंडिशन्स आहे. हिस्टेरिसिस लॉस म्हणजे काय, सिम्पली पॉवर विल बी लॉस इन द फॉर्म ऑफ व्हॉट, हीट. So this is nothing but what, power lost corresponding a difference between energy stored and energy returned back to the magnetic core. म्हणजे सिम्पली सरळ सरळ हीट का होणे, हीटचा लॉस होणे, त्याला आपण काय म्हणतो, हिस्टेरिसिस लॉस, राईट. फॅक्टर अफेक्टिंग आहे बघा हिस्टेरिसिस लॉस. कुठले कुठले फॅक्टर आहे, तर 3 फॅक्टर आहे. फर्स्ट फ्रिक्वेन्सी महत्त्वाची, नंतर एरिया, नंतर व्हॉल्यूम. फ्रिक्वेन्सी, एरिया अँड व्हॉल्यूम हे 3 फॅक्टर या फॅक्टर अफेक्टिंग द हिस्टेरिसिस लॉसमध्ये कामा येतात. ओके. सो नेक्स्ट बघा, मॅग्नेटायझेशन कर फॉर अ मॅग्नेटिक अँड नॉन मॅग्नेटिक मटेरियल. आता मॅग्नेटायझेशन कर याच्यात ॲक्च्युली मॅग्नेटिक मटेरियल यूज कोणचं करतो आपण, डिफरंट ॲप्लिकेशन, बरोबर. So proper magnetic material can be selected for a given application looking for the hysteresis loop. बघा, मॅग्नेटिक मटेरियल हे महत्त्वाचं आहे, बरोबर. त्यासाठी आपण BH कर किंवा हिस्टेरिसिस लूपमध्ये महत्त्वाचं काम करतं, बरोबर. तर पहिलं काय आपणार, मटेरियल मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिकमध्ये. सेकंड काय बघा, एरिया ऑफ अ शेप ऑफ अ BH कर आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो एरिया महत्त्वाचा सेकंडमध्ये, म्हणजे फर्स्ट मटेरियल, सेकंड एरिया. थर्ड बघा काय दिलेलं आहे, विथ अ लार्ज हिस्टेरिसिस लूप इज यूज टू प्रोड्युसिंग अ परमनंट मॅग्नेट. सो हिस्टेरिसिस लूप रिप्रेझेंट द लार्ज रेजिस्टन्स, म्हणजेच हा काय करतो, परमनंट मॅग्नेट काय करतो, प्रोड्यूस करतो त्या पर्टिक्युलर मटेरियलचं, जे आपण सिलेक्शन केलेलं आहे मटेरियलचं, त्याचं परमनंट मॅग्नेटमध्ये कन्व्हर्जन करायचं काम करतो आहे. फोर्थ, सच अ मटेरियल इज हार्ड स्टील विथ सम टंगस्टन, कोबाल्ट और क्रोमियम. म्हणजे इथं काय पाहिजे, मटेरियलचा टाईप पाहिजे, बरोबर, यूज टू सच ॲप्लिकेशन, राईट. देन त्यामध्ये हिस्टेरिसिस कास्ट स्टील मटेरियल, ऑल द व्हॅल्यू सच अ रेसिड्युअल मॅग्नेट कोअर्सिव्ह फोर्स आर मॉडरेट, हेन्स मटेरियल कॅन बी यूज फॉर मेकिंग अ इलेक्ट्रोमॅग्नेट. बघा, महत्त्वाचा पॉईंट आहे,
की आपण जे हिस्टेरिसिस लूप वापरतोय कास्ट स्टील मटेरियल वापरले पाहिजे. का? कारण त्यामध्ये कोर्सिव्ह फोर्स हा कसा असतो, कमी प्रमाणात असतो, मॉडरेट असतो. याच्यामुळं काय होतं, कमी असल्यामुळं हे इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून काम करतं चांगल्या प्रकारे. ओके. सो फर्स्ट मटेरियल, सेकंड एरिया, देन थर्ड परमनंट मॅग्नेट, देन त्याचा टाईप कुठला पाहिजे, आणि नंतर फिफ्थ काय की कास्ट स्टील वापरा. त्याच्यामध्ये कोर्सिव्ह फोर्स हा कसा असतो, कमी असतो. हा जर कमी असेल तर सिम्पली त्याच्यापासून इलेक्ट्रोमॅग्नेट चांगलं तयार होतं. ओके. देन नेक्स्ट बघा, हिस्टेरिसिस लूप द शीट स्टील रेसिड्युअल मॅग्नेटिझम इज व्हेरी स्मॉल. ठीक आहे. शीट स्टील पण वापरलं तरी त्याच्यामध्ये रेसिड्युअल मॅग्नेटिझम हे कसं असतं, कमी असतं. कोर्सिव्ह फोर्स रिक्वायर्ड टू डिमॅग्नेटायझेशन ऑफ कोर इज ऑल्सो व्हेरी स्मॉल. देन आता आपण आत्ताच बघितलं की कोर्सिव्ह फोर्स हा कसा असतो, मॉडरेट असतो. त्यामुळे तो इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून काय करतो, काम करतो. ओके. सो नॉन मॅग्नेटिक मटेरियल सच ॲज एअर, आता हे तर मध्येच तुम्हाला वूड येतं, एअर येतं, प्लास्टिक येतं, हे नॉन मॅग्नेटिक मटेरियल, राईट. देन परमिटिव्हिटी ऑफ सच मटेरियल, म्हणजे हे नॉन मॅग्नेटिकसाठी काय असतं, म्यू इज इक्वल्स टू म्यू झिरोची व्हॅल्यू किती असते, 4.10⁻⁻⁷, राईट. नेक्स्ट बघा, आपल्याला पुन्हा ग्राफ दिलेले हार्ड स्टीलसाठीचा ग्राफ बघा काय की याच्यामध्ये तो बी रेस दिलेला आहे. हा काय, लार्ज रेडिशियल मॅग्नेटिझम, म्हणजे जी आपण प्रॉपर्टी बघितली तेच याच्यावरून काय होतं, क्लिअर होतं. लार्ज जर रेसिड्युअल मॅग्नेटिझम असेल तर त्याच्यामध्ये लार्ज काय असणार आहे, कोर्सिव्ह फोर्स असणार आहे, राईट. सो हिस्टेरिसिस लूप ऑफ हार्ड स्टील फॉर परमनंट मॅग्नेट लाईक दिस. सेकंड बघा, कास्ट स्टीलसाठी आपण जे बघितलं होतं, हा काय मॉडरेट असतो, कोण, बी रेस. तर याच्यामध्ये हा पण काय CS आपण त्याला म्हणतो कोर्सिव्ह फोर्स, तर हा पण काय असतो, मॉडरेट असतो, राईट. आणि द टाईप इज लाईक दिस. नेक्स्ट हिस्टेरिसिस लूप फॉर शीट स्टील, हा तिसरा प्रकार होता, बरोबर. याच्यामध्ये स्मॉल आणि या रेसिड्युअल मॅग्नेटिझम, आणि याचा एरिया पण कसा आहे, छोटा आहे. ठीक आहे. नेक्स्ट हिस्टेरिसिस लूप फॉर नॉन मॅग्नेटिक मटेरियल. नॉन मॅग्नेटिकमध्ये काहीच राहणार नाही ना, कारण त्यातून काहीच पासच होत नाही, बरोबर. त्यामुळे ही सरळ काय, स्ट्रेट लाईन. नेक्स्ट फॅक्टर अफेक्टिंग द हिस्टेरिसिस लॉस, आपण आत्ताच बघितले काय महत्त्वाचं, फ्रिक्वेन्सी, व्हॉल्यूम आणि एरिया, हे महत्त्वाचे काय फॅक्टर आहे. आता फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय बघा, हिस्टेरिसिस लॉस विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स फ्रिक्वेन्सी. जेवढा हिस्टेरिसिस लॉस वाढेल तेवढी फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, वाढणार आहे. जेवढा हिस्टेरिसिस लॉस कमी झाला तेवढा फ्रिक्वेन्सी काय होणार, कमी होणार, राईट. सो दिस इज नथिंग बट व्हॉट, फ्रिक्वेन्सी रिलेशन. Volume of material is what, hysteresis loss is proportional to volume of material. In fact, a loss per unit volume in one cycle is equals to area, right. हा एक त्याचा फॉर्म्युला आहे, हिस्टेरिसिस लॉस पर व्हॉल्यूम इज इक्वल्स टू एरिया अंडर द हिस्टेरिसिस लॉस. म्हणजे हा प्रोपोर्शनलच आहे, सरळ सरळ. जेवढा तुमचा व्हॉल्यूम राहणार त्याप्रमाणेच काय असणार, तुमचा हिस्टेरिसिस लॉस असणार, राईट. देन एरिया, हिस्टेरिसिस लॉस इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू व्हॉट, अगेन एरिया, म्हणजे लॉस इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू इट्स एरिया. ऑल द थिंग्स विच इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू each other, right. So how to minimize the hysteresis loss we will see in a next lecture. So thank you.